या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक घेऊन आलो आहे की कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग सेकंड. आता TY-BCom स्टुडंट आहे की त्यांना मोस्ट इम्पॉर्टंट थिअरी, आता पेपर आहे 21 का 25 आले, तेव्हा त्यांना मोस्ट इम्पॉर्टंट थिअरीचे क्वेश्चन पाहिजे. त्यासाठी आपण हे व्हिडिओ घेऊन आले. याच्यामधले सगळे केले नाही तरी चालते, पण जे सांगतो ते मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट तेवढेच केले तरी तुम्हाला खूप आहे, तुम्हाला जे थिअरीचे मार्क आहे ते भेटून जातील. ओके, तर आपण चालू करूया. त्याच्यानंतर पहिलं बघा आहे काय डेफिनेशन, जॉब कॉस्टिंग अँड ॲडव्हान्टेज, फीचर अँड लिमिटेशन. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मोस्ट तुम्हाला काय माहिती आहे की माहिती आहे का की आहे ना, तुम्हाला आहे ना प्रत्येक याचे ॲडव्हान्टेज, फीचर अँड लिमिटेशन ही माहिती पाहिजे. कारण आहे ना त्याच्यावरती तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारणार आहे. आणि काही काही वेळी तुमची प्रोसेस आहे, प्रोसेसिंगवरती क्वेश्चन विचारणार, नीड काय त्याच्यावरती क्वेश्चन विचारणार, ओव्हरहेड्स काय त्याच्यावरती क्वेश्चन विचारणार, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड त्याच्यावरती. आता सेकंड भाग आहे व्हॉट इज बेंच कॉस्टिंग, एक्सप्लेन द इम्पॉर्टंट विथ इट इम्पॉर्टंट. ओके, हा हा एक क्वेश्चन तर मोस्ट इम्पॉर्टंट काय डेफिनेशन बिटवीन जॉब कॉस्टिंग अँड बेंच कॉस्टिंग, हा मोस्ट ऑफ द टाइम विचारता म्हणजे विचारता. आत्ता नाही विचारलं तर डेफिनेशनला 5 मार्काला तुम्हाला जॉब लावायला किंवा 5 मार्काला विचारणार म्हणजे विचारणारच. ओके, व्हॉट इज जॉब कॉस्ट तुम्हाला काय ते माहिती, त्याच्यामध्ये एलिमेंट कोणकोणते येतात ते पण तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर हे सेमच आहे, राईट आहे जॉब. ओके, त्यानंतर व्हॉट इज अ युनिट कॉस्ट युनिट. आता कॉस्ट युनिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते तुम्ही प्रॉब्लेम सोडवून तुम्हाला माहिती, ती एक तुम्हाला माहीत पाहिजे, कारण ते एक विचारतात म्हणजे विचारतातच. ओके, एक्सप्लेन द ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग काय काय ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण सेकंड. आता मी नाही म्हणलं तरी हे 11, हे 10 आणि लास्टच्या याच्यामध्ये आहे की लास्टच्या अ, अ, भागात आहेत ते असतील 7-8, असे करून टोटल तुम्हाला मी जवळजवळ 25 एक दिले. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तेवढे केले तरी तुम्हाला खूप आहे, बाकीचे नाही केले तरी. ओके, नीड नीड फॉर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता काय असतं नीड, काय गरज आहे, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड कसे क्लासिफिकेशन करायचं, नंतर कॉस्ट अकाउंटिंग स्ट्रॅटर्जी काय काय, सॉरी स्टँडर्ड काय काय, ते काय काय ते बघायचं. त्याच्यानंतर एक्सप्लेन द नीड फॉर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग काय आहे, त्याच्यामध्ये कसं होतं, त्याची प्रोसेस काय, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला बघा प्रोसेस कॉस्टिंग. आता कॉस्ट शीट आपण तयार करतो तर त्याची प्रोसेस काय, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट असतात, कसं काय, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारणार म्हणजे विचारणारच. आणि लास्टला एक आहे की कॉस्ट ऑफ सर्व्हिस कॉस्ट सेंटर. हे हे नाही केलं तरी चालेल, एवढ्या वेळेस नाही विचारलेलं, पण हे प्रोसेस ऑफ कॉस्टिंग विचारतात म्हणजे विचारतात. तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम सांगतो कोण विचारतात, लास्ट नंबरचं विचारतात हे. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग विचारतात, नंतर ॲट्रिब्यूट ऑफ ओव्हरहेड विचारतात, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड विचारतात आणि हे एक विचारतात तरी क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. आता कॉस्ट तुम्ही कशी कॅल्क्युलेट करा, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्या तिथे बघत होतं प्रोसेस ऑफ कॉस्ट. त्याच्यानंतर खाली अजून मी 7-8 दिलेले आहे आणि मी काय केले टॉपिक वाईज तुम्हाला दिलेले आहेत. मी टॉपिक त्याच्यामध्ये लाईन वाईज तुम्ही बघितले तर पॉईंट वाईज बघितले, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन आहे, ते हे केले तरी तुम्ही चालतील. डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, एक्सप्लेन अँड एक्सप्लेन इट फीचर, म्हणजे फीचर काय काय असतं तुम्हाला काय म्हणलं, मोस्ट ऑफ द टाइम फीचर, इम्पॉर्टंट, ऑब्जेक्टिव्ह, सिग्निफिकंट किंवा डिफरन्स तुम्हाला विचारतात, तो जो तुम्हाला डिफरन्स सांगितलं देतो. हे बघा हे एक करून डेफिनेशन, प्रोसेस कॉस्टिंग अँड इट फीचर, हे मोस्ट ऑफ द टाइम विचारतात. त्याच्यानंतर हा एक करून व्हॉट इज नॉर्मल लॉस अँड ॲबनॉर्मल लॉस अँड गेन. ॲबनॉर्मल लॉस आणि गेन तुम्हाला प्रॉब्लेम सोडवतो, आणि तुम्ही जिथे क्लास लावलाय कॉलेजमध्ये तुम्हाला हे सांगितलं असणार ॲबनॉर्मल गेन म्हणजे ॲबनॉर्मल लॉस आणि गेन म्हणजे काय हे तुम्हाला विचारतात. हा डिफरन्स एक करून जा आणि एक्सप्लेन द, हे 2 मार्काला विचारू शकतात, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. तर बघू शकता मी तुम्हाला एवढं इझी याच्यामध्ये आणि एवढ्या पॉईंट वाईज मी तुम्हाला व्हिडिओ मी सांगितले, आणि याच्यामध्ये जेवढे सांगितले तेवढेच क्वेश्चन केले तरी चालतील. पण मी तुमच्या ॲडव्हान्टेजसाठी किंवा फायद्यासाठी मी अजून क्वेश्चन जेवढे मला वाटतं तेवढे सगळे सांगितलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कॉस्टिंग 3चे आणि टॅक्सेशनचे पण आणि अकाउंटचे पण व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक आणि शेअर करून ठेवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.